महत्त्वाची बातमी आपण पाहता। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर। लाडक्या बहिणींनो, मोबाईल चेक करा, 1500 रुपये उद्या येणार। मोठी अपडेट, मार्च महिन्याचा हप्ता उद्या जमा होणार। बघा मार्च महिन्याचा हप्ता, ज्या हप्त्याची तुम्ही इतक्या दिवसांपासून वाट पाहत होतात, तर तो मार्च महिन्याचा हप्ता उद्यापासून तुम्हाला जमा होणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते। बघा 1500 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत। आता थेट खात्यात पैसे। बघा राज्यभरातील कोट्यवधी महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता उद्या वितरित केला जाणार आहे। मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला वितरित केला जाणार आहे। आता त्याच्यामध्ये किती महिलांना हे पैसे आलेले आहेत किंवा किती महिलांना पैसे पाहिजे आहेत, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहून पाठवायचे पैसे पाहिजे म्हणून। बघा सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठे अपडेट, पैसे पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। 1500 रुपयांची मदत, पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याच्या प्रक्रियेला उद्या पहाटेपासूनच सुरुवात होईल। बघा उद्या पहाटेपासूनच 1500 रुपये जे ते जमा होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला सुरुवात होणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं असेल, फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला दिला, त्यानंतर आता मार्चचा पण हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना हे महत्त्वाचं आहे। आता बघा त्याच्यामध्ये 3 गोष्टींची खात्री महत्त्वाची आहे। पहिला महत्त्वाचं म्हणजे काय, तर बँकेचा मेसेज। उद्या दिवसभरात कधीही बँकेचा मेसेज येऊ शकतो। आपला मोबाईल चार्ज ठेवायचा आहे आणि चालू ठेवायचा आहे। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आधार लिंक। तुमचं बँक खातं आधार कार्डशी जोडलेल्या असल्याची खात्री करा। तुमचं जे बँक खातं आहे ते आधार कार्डशी लिंक आहे का, KYC तुमची झालेली आहे का, ते तुम्हाला चेक करायचं आहे, तरच तुमचे पैसे जमा होतील। शिल्लक तपासा। बघा आता मेसेज न आल्यास जवळच्या ATM किंवा बँकेत जाऊन तुम्ही तुमचं बॅलन्स चेक करून घ्यायचं आहे। तुम्हाला पैसे आलेत किंवा नाही ते पण तुम्हाला समजून जाईल आणि तुमच्या जे पासबुक असतं तिथे पण तुमची एंट्री होऊन जात असते। आता महत्त्वाचं काय, बघा घाबरून जाऊ नका। हप्ते हे टप्प्याटप्प्याने जमा होत असल्याने काही महिलांना पैसे मिळण्यास काही तासांचा उशीर होऊ शकतो। बघा पैसे हे टप्प्याटप्प्याने जमा होतात, त्याच्यामुळे काही तासांचा उशीर पैसे जमा व्हायला लागू शकतो। त्याच्यामुळे महिलांनी घाबरून जायचं नाही की आम्हाला पैसे आले नाहीत तर आमचं काय होणार आहे, आमचे पैसे बंद झाले का, तर असं नाही आहे। पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतात। सुरक्षा टिप, पैसे जमा करण्यासाठी सरकार कधीही फोनवर पिन किंवा OTP मागत नाही। कुणालाही आपली गोपनीय माहिती देऊ नका। कोणीही तुमच्याजवळ OTP मागत असेल, आम्ही बँकेतून बोलत आहोत, आम्हाला OTP पाहिजे, तुमचं अकाउंट बंद झालं आहे, असं वगैरे वगैरे तुम्हाला जे काही कोणी सांगत असेल तर OTP कुणालाही देऊ नका। बँक किंवा सरकार अशा पद्धतीने कुठलाही OTP मागत नाही आहे, त्याच्यामुळे कोणीही OTP वगैरे द्यायचा नाही आहे। ठीक आहे। आता महत्त्वाचं म्हणजे 30 एप्रिलपर्यंत तुमची KYC जी ती वाढवण्यात आलेली आहे। लवकरात लवकर KYC करून घ्या, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।